नमस्कार मंडळी. तर आज आम्ही सकाळी निघालो होतो आमच्या कुलदेवी आईच्या दर्शनासाठी. तर तुम्ही बघू शकता आम्ही भगवती आईच्या मंदिरात जवळ पोहोचलोय. मग तिथून निघालो आणि छोटासा एक ब्लॉग तयार केला आणि आईसाठी ओटीसाठी घेतलं नारळ आणि खूप छान छान गजरे घेतले आईसाठी. आणि मग तिथून घेतले पेढे प्रसाद म्हणून. आणि आमच्या पोरालाही खूप जास्त आवडतं म्हणून 2-3 पोळ्या घेऊनच टाकलं आणि मग निघालो मंदिरासाठी पुढं. मग हे बघा बाहेरून असं नजारा होतं. मग आईचं ओटी सगळं तयार केलं, सगळ्यांनी पाया वगैरे पडलं आणि लाईनीला लागलो आईजवळ जायसाठी. सकाळी निघालो तेवढी गर्दी नव्हती, पण नंतर हळूहळू गर्दी झाली. तर फायनली आम्ही देवीजवळ पोचलो, आईचं दर्शन घेतलं, पाया पडलो. प्रमाण काकाला सांगितलं, मग ते त्यांच्या हाताने आईला साडी नेसवली, गजरे घातले आणि आम्ही पाया वगैरे पडलं. आणि मग आईला असं बघून असं वाटत नाही इथून जावं. खूपच आनंद होतो त्यांना बघून. असे 4 बहिणी एकखट्टी बघायचं एक बोलतं ना सौभाग्यच आहे. आणि आमची ख्वाहिशला काही तिथून यायचं नव्हतं, तरी आम्ही तिला घेतलं आणि मग पाया पडून बाहेर निघालो. कसं वाटलं आजचा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा.